नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे कला त्या विचारातच असते जेव्हा सरोज तिच्यावर घाणेरडे आरोप लावते. तू माझ्या मुलाला तुझ्या जाळ्यात ओढते. हे सगळे शब्द तिला आठवत असतात. रात्री झोपायच्या वेळेला दरवाजा लावायचा म्हणून ती दाराकडे जाते आणि तिथूनच मागे फिरते आणि मग आद्वेक तिला म्हणतो, काय झालं, दार लावायला गेली होतीस ना आणि आली ना मागे. तू ना खूप नाटकी आहे. आजपासून तुझं मी नवीन नाव ठेवणार आहे, नाटकी. तेव्हा ती म्हणते, केलंसच ना माझं बारसं, तुलाही वाटलं माझं बारसं करावंसं. ह्या घरात सगळेजण मला समजतात तरी काय, कोणीही येतं आणि काहीही बोलून जातं आणि सगळ्यांना असं वाटत असतं की तू माझ्या तावडीत सापडला आहे, तू किती बिचारा आहे. मग मी सगळ्यांना दाखवून देते तू काय बिचारा वगैरे काही नाही. सगळेजण विचार करतात की तू म्हणजे नायक आणि मी म्हणजे तुझ्या आयुष्यात आलेली खलनायिका. आणि त्याप्रमाणे मला प्रत्येकजण जाब विचारतं, काहीही बोलतं आणि ते मी निमूटपणे ऐकून घेते, सहन करते. पण माझी सहनशक्ती आता संपत चालली आहे. आणि तू माझं जे नवीन नामकरण केलं आहे, बारसं केलं आहे, ते खूपच छान, नाटकी. या घरात मी चांगलं वागते म्हणून सगळेजण मला नाटकी म्हणतात आणि सगळेजण तुला बिचारा, गरीब, आद्वेत असं समजतात. मग मी का कुणाला सिद्ध करू, मी चांगली की तू चांगला. मला आता ते सिद्ध करायची ताकदच राहिली नाही आणि कुणासमोर मला ते सिद्धही करायचं नाही आणि कुणाच्या प्रश्नाची उत्तरेही मला द्यायची नाही. तेव्हा तो म्हणतो, तुला माहिती आहे ना मला AC लावल्याशिवाय झोप येत नाही, तू दार उघडं ठेवलं तर मी AC कसा लावू शकतो. तेव्हा ती म्हणते, तुला गरज आहे तर तू जाऊन दार लाव, मी लावणार नाही आणि कुणाच्या प्रश्नाची उत्तरही देणार नाही की मीच तुला दार बंद करायला सांगितलं. तू तुझ्या मनाने जा, दार बंद कर. मी मात्र इथून पुढे तुझं कुठलंही काम करणार नाही आणि तुझे दार वगैरे लावणार तर अजिबातच नाही. असं म्हणत ती वळून तिच्या बेडकडे झोपायला जाते. तितक्यात आद्वेक तिचा हात पकडतो. ती इमोशनल झालेली असते, तिच्यात आज भांडण्याची ताकदच नाही. हे पाहून आद्वेक मात्र आश्चर्यचकित होतो. काय भानगड आहे, हिचं काय भिनसलंय, ही तर आज माझ्याशी भांडली पण नाही, नॉर्मल तर बोलत होतो, एवढं काय वाईट वाटलं हिला. इकडे रजनी तिच्या नवऱ्यासाठी दूध वगैरे गरम करत असते आणि दुधात हळद वगैरे टाकून ती मिक्स करत असते. तितक्यात तिचं लक्ष सोहमकडे जातं आणि सोहम फोनवरती बोलत असतो, मला कुठल्याही ट्रिपला यायचं नाही, हवं तर तुम्ही माझं नाव त्याच्यातनं काढून घ्या, अगदी ग्रुपमधनंही मला बाहेर फेकलं तरी चालेल, मला तुमच्यासोबत यायचं नाही ना. मी म्हटलं ना, तू काय एवढी जबरदस्ती करतोय. असं त्याचं वैतागलेल्या भारात तो बोलत असतो आणि रजनी त्याला हाक मारते आणि म्हणते, तुला दूध गरम करू का रे, मी बाबांसाठी केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही सांगितलं ना, कशाला विचारते. तिच्यावरती भस्कन तो चिडतो. तिला आता प्रश्न पडतो, याच्याशी आत्ता बोलायला नको, याच्याशी बोलायला काही जावं तर हा आणखी जास्त चिडेल. चिडण्यापेक्षा याला थोडा वेळ एकटं राहू देऊ, आत्ता काही विचारण्यात अर्थ नाही. ती पाहत असते तो फोनवरती बोलत बोलत चाललेला असतो आणि ती त्याला काहीही न म्हणता मग रूममध्ये जाण्याचं ठरवते. कारण आत्ता याला काय म्हटलं तर हा माझ्यावर परत चिडेल. दुपारपासून पाहते हा काहीतरी टेन्शनमध्ये दिसतोय. इकडे कला झोपायला निघून जाते आणि आद्वेक म्हणत असतो, हिचं नक्की काय भिनसले कुणास ठाऊक, आज माझ्याशी व्यवस्थित भांडलीही नाही, बोललीही नाही. नक्कीच हिला कोणतरी काहीतरी म्हटलं असावं बहुतेक, पण मनमोकळेपणाने ही बोलत नाही. आता याचा अर्थ काय समजावा. आद्वेक मात्र त्याचा मग झोपायला निघून जातो. पण हिचं नक्की काय भिनसले त्याचा शोध तर लावायलाच लागेल असं आद्वेक विचार करत बसलेला असतो. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, रजनीही इकडे सोहमच्या विचारात बसलेली असते. तिला टेन्शन आलेलं असतं की सोहम नक्की कुठल्या टेन्शनमध्ये आहे, याचं नक्की कभी नसलं तरी काय, कोणासोबत भांडण वगैरे झालं आहे का, पण याच्याशी बोलावं तर हा माझ्यावर रागवेल, आत्ता बोलण्यात काहीच अर्थ नाही. ह्या विचारात बसलेले असताना तिथे सोहम येतो आणि सोहम तिला हाक मारतो, आई. मग ती त्याला म्हणते, येणारे आत, काय झाले, तुला भूक लागली, तुला काही खायला देऊ का. तेव्हा तो म्हणतो, आई मी तुझ्यावर आज चिडलो, पण तू मला परत प्रश्नही विचारला नाही आणि काहीच विचारलं नाही. एकदा मला जाब विचारायचा, माझा कान पिळायचा ना, का तू मला काही म्हटली नाही. तो रडू लागतो. रडता रडता इमोशनल झालेला असतो आणि त्याला आईला सॉरीही म्हणायचं असतं. तेव्हा त्याची आई म्हणते, अरे तू मुळातच जन्मताहीच कलाकार आहे आणि कलाकार लोक खूप भावूक असतात, त्यांना खूपच इमोशनल स्वभाव असतो त्यांचा आणि काही झालं की ते सहनही होत नाही, मलाही माहिती आहे. पण आत्ता तुला विचारलं असतं तर तू माझ्यावर आणखी चिडला असता, म्हणून मी तुला थोडा वेळ द्यायचं ठरवलं. नक्की काही झालं आहे का. तेव्हा तो म्हणतो, नाही गं, काही झालेलं नाही, थोडं मी माझ्या विचारातच होतो. मग ती म्हणते, हल्ली तुझे मित्र तुला भेटायला येताना दिसत नाही, कुठे आहे तो वरुण. अरे वरुण राजा बरसून निघून पण गेला, पण तुझा मित्र काही वर्ष होत आला भेटायला आला नाही. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, अगं तू काय इकडचे तिकडचे मला प्रश्न विचारत आहे. तेव्हा ती आणखी दुसऱ्या मित्रांबद्दल विचारू लागते आणि विचारता विचारता तिला मग हळूच ती प्रश्न करते की तू
कुणाशी भांडला आहे का, तुझं कुणाशी काही वाद वगैरे झाला आहे का? तेव्हा तो म्हणतो नाही गं, काही झालेलं नाही, थोडं टेन्शनमध्ये होतो म्हणून मी अशी चिडचिड केली, सॉरी मी तुलाही उलटून बोललो. तेव्हा ती रजनी त्याला म्हणते ठीक आहे बाळा, पण तुझ्या मनात जर काही असलं तर तू मला नक्की विचार. तेव्हा तो म्हणतो जर आपला एखादा व्यक्ती विचार करत नसेल तर आपण काय करायला हवं? रजनी लगेच उत्तर देते, त्या व्यक्तीपासून आपण दूर जायला हवं, त्याचा विचार एवढा नको करायला. पण तो म्हणतो जर त्या व्यक्तीशिवाय आपण राहूच शकलो नाही तर? मग ती म्हणते म्हणजे काय, तू प्रेमात पडलायस का? असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणतो नाही आई, तसं काही नाही. लगेच तो चटकन उठतो, दरवेळेला प्रेमात पडला असं काय विचारते गं, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणतो आणि लगेच तिथून रूमच्या बाहेर पळ काढतो आणि स्वतःशीच प्रश्न करतो, खरंच मी काजलच्या प्रेमात पडलोय का? पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की सकाळी सकाळी तयारी करून अद्वैत बाहेर येतो. रूममधनं बाहेर जाण्यासाठी वाट पाहत असतो, पण कला कुठेही दिसत नाही. कला नक्की गेली तरी कुठे? रोज तर माझ्या अवतीभोवती वळवळ वळवळ करत असते, आज काय झालं हिला? आणि तो सगळ्यात पहिले त्याला आठवतं की आज डिझाईन मिळणार होत्या, त्या मिळाल्या की नाही? मेल तर काही आलेला नाही, म्हणून तो पुन्हा चेक करतो तर खरंच मेल आलेला नाही. याचा अर्थ ती मुलगी जी म्हणत होती माझ्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी आज काम करू शकत नाही, मग इथे कला ही टेन्शनमध्ये आहे. बहुतेक कला आणि ती मुलगी एकच असावी, म्हणून तो आता डायरेक्ट फोन करतो सानिकाला आणि सानिकाला विचारू लागतो का आज का डिझाईन आल्या नाही? तेव्हा सानिका सांगू लागते सर डिझाईन आल्या आहे, पण मी तुम्हाला पाठवल्या नाही. मग तो विचारतो आल्या आहे तर पाठवल्या का नाही? मग ती म्हणते अहो त्या श्रेयाला ना त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे, म्हणून ती थोडा वेळ थांब म्हटली, म्हणून मी तुम्हाला टाकले नाही. आणि डिझाईन रिजेक्ट होण्यापेक्षा थोडा वेळ वाट पाहिलेली बरी असा विचार करत मी तुमच्याकडे ती डिझाईन पाठवलीच नाही असंही ती बोलते आणि सरांना पटवून देते की डिझाईन आल्या आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि डिझाईनचे काम पूर्ण झाले की लगेच तुम्हाला देते ऑफिसमध्ये आल्यानंतर असंही ती सांगते. मग तो म्हणतो बहुतेक श्रेया आणि कला वेगवेगळ्याच मुली आहे. कला तर टेन्शनमध्ये होती, तिला मी पाहिलं ती झोपलेली होती, तिने काही डिझाईन बनवल्याच नाही, मग ती श्रेया आणि कला वेगळीच असं त्याने आता मनाशी ठरवलेलं आहे. तितक्यात तिथे अंजू येते आणि अंजू म्हणते तुम्हाला ना नाश्त्याला आबांनी खाली बोलवलं आहे. अद्वैत मग खाली येतो. रजनी लगेच कलाला म्हणते अगं तुझा नवरा आला, त्यालाही वाढ. मग कला अंजूला सांगते अंजू सरांना वाढ बरं, काय पाहिजे आहे तर मी इकडे बाकीच्यांना वाढते असं म्हणत ती दुसऱ्या सगळ्यांना वाढायला सुरुवात करते आणि अंजूला काम सांगते वाढण्याचं अद्वैतला. मग ती जाते आणि सरांना विचारते काय देऊ दादा तुम्हाला? मग तो म्हणतो मला ना तू का देणार, ही सगळ्यांना वाढताय तर मलाही वाढायला हवं ना, मला वाढायला नकार देते का? मग तो विचार करू लागतो हिचं नक्की काय बिनसलं आहे, मी तर हिला काही म्हणालेलो नाही आणि रोजच्यासारखी तर भांडणं चालू असतात, पण मग हिचं काय बिनसले? मग तो डायरेक्ट तिलाच जाब विचारतो तू सगळ्यांना वाढत आहे इथे, मग मला का नाही वाढणार, त्याचं उत्तर दे. तेव्हा ती म्हणते आपल्याला नाश्ता मिळण्याशी प्रश्नाचं उत्तर, नाश्ता मिळालं म्हणजे बस झालं ना, मी वाढला काय अंजूने वाढला काय यात काय फरक पडतो? आता अद्वैतचा हा जो स्वभाव आहे तो आता सरोजला खटकत आहे आणि अंजूला अद्वैत सांगत असतो तू मला वाढायचं नाही, तुझ्या ताईलाच वाढायला सांग. मग कला म्हणते तिने दिलं काय मी दिलं काय, आता इथून पुढे जेवायला ही तीच तुम्हाला देणार, मी तुमचं काहीच काम करणार नाही. अंजू जा सरांचा नाश्ता घेऊन ये. मग अंजू किचनमध्ये जाते, तिथून ओट्स बनवलेले असतात ते आणून सरांसमोर ठेवते. मग अद्वैत म्हणतो मला ओट्स नाही खायची, मला पोहेच खायचे, तू वाढतीन सगळ्यांना तेच मला वाढ. आणि परत दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो आणि कला सांगत असते ओट्स दे सरांना, सर त्यांची किती दिवसापासून डाएटिंग विसरले आहे, त्यांना त्यांचं डाएट दे बरं असं सांगत पुन्हा ती अंजूला प्लेटमध्ये ओट्स ठेवायला सांगते. अद्वैत मात्र फार चिडतो, तो म्हणतो मला नको आहे, उचल अंजू ठेव, उचल ठेव उचल. ह्या दोघांच्या वादामध्ये बिचारी अंजू मात्र दमून गेली. इकडे दिनकरला संगीता विचारत असते कुठपर्यंत आला हिशोब, आता काही जुळाजुळं होते की 2च दिवसावर आले, हप्ता भरायचा आहे. मग कसा भरणार आपण? दिनकर म्हणतो खूप प्रयत्न केले, सगळ्यांकडे चौकशी केली, हवं नव्हतं ते सगळं काही त्याच्यात घालून टाकले, पण तरीही रक्कम पूर्ण होत नाही, पण आता पुढे काय करायचं म्हणून संगीता टेन्शनमध्ये असते. आणि दिनकर म्हणतो करू काहीतरी, बघू होतंय तसं. मग संगीता म्हणते काजल पण आपली कामावर जाते ना, तिच्याकडनं थोडी रक्कम घ्यायला काय हरकत आहे हप्ता भरायला. दिनकर म्हणतो ती बिचारी पहिल्यांदाच जॉब करते आणि तिचा पहिलाच पगार आपण ह्या असल्या कामासाठी मागणं मला योग्य वाटत नाही. आता
हे सगळं खरं आहे, पण आता करायचं तरी काय, आपणही संकटात अडकलेलो आहे. संगीता रडू लागते. हे सगळं माझ्यामुळे झाले, मला बुद्धी झाली आणि मी ते सगळा उपद्व्याप करून ठेवला, त्यामुळेच माझ्यावर हे दिवस आले. मग दिनकरला आठवतो इतका उशीर झाला रोजच्यासारखं कामावर जाण्यासाठी, अजून आली का नाही काजल, उठली की नाही? तेव्हा ती म्हणते हो आहो, मीही विसरून गेले तिला उठवायचं, थांबा मी तिला जाऊन पाहते, ती एवढा वेळ कशी झोपली आज बघते. मग ती तिच्या रूममध्ये तिला उठवायला जाते. इकडे अजून नाश्त्यावरती वादच वाद चालू असतो आणि सगळ्यांसमोर ते सगळं भांडण चालू असताना रजनी म्हणते ठीक आहे तुम्ही दोघंही गप्प बसा, मीच तुला आज नाश्ता वाढते. तेव्हा अद्वैत सांगतो हे बघ, नाश्ता वाढणं हा काय माझा मुद्दा नाही, माझा मुद्दा काय कोणीही वाढ, पण हिने आज असा का निर्णय घेतला आहे मला वाढायचं नाही, नक्कीच काहीतरी झालं आहे ना, ते तिने सगळ्यांसमोर सांगावं आणि मग मी कुणाच्याही हातून नाश्ता खाईल. आबा तुम्हीच सांगा बरं, हे योग्य आहे का? ही जर सगळ्यांना वाढत आहे तर मलाच का नाही वाढत आहे? नक्की काय झालं आहे तिला सांगायला सांगा. आता आब्बा मात्र आता यांच्यामध्ये मध्यस्थी करणार. ते कलाला रागवतात, कला आज तू खरंच चुकली. कला तिचं पुढचं वाक्य सांगणार त्याच्या आधीच आबा तिला म्हणतात तू शांत राहा, मी बोलतोय ना, आधी मला बोलू दे. आज तू खरंच चुकत आहे, जर तू सगळ्यांना नाश्ता वाढत आहे तर तू अद्वैतला का वाढत नाही? तेव्हा ती म्हणते त्याला मिळतोय ना त्याचा नाश्ता, त्याने तो खावा आणि जावा. पण सरोज हे आता मध्ये मध्ये बोलते, पण तो कोणाचं काही ऐकत नाही, खरेने दिलं नाही तर मी खाणारच नाही, इथून उठून गेलो तरी बाहेर गेलो तरी खाणार नाही. तेव्हा कला सरोजच्या कानात सांगते बघा मी टाळते, पण तुमचा मुलगा माझ्या मागे लागला आहे, मी त्याला नादी नाही लावलं. सरोजच्या कानात बरोबर योग्य गोष्ट कलाने पोचवलेली आहे. इकडे आबा मात्र मध्यस्थी करत असतात. आता वाढायला सांगतात कलाला. काजल खूप वेळ झोपलेली आहे आणि तिला उठवायला संगीता जाते, हाका मारून मारून थकते. शेवटी ती तिला उठवण्यासाठी हात लावते आणि उठ ग असं म्हणतच असते. तिच्या हाताला हात लागल्यानंतर खूपच चटका लागतो. अगं बाई हिला तर इतका ताप आला आहे, हिने आवाजसुद्धा दिला नाही. अगं तुला इतका ताप आला आहे, तुला बरं नाही, हाक तर मारायचीच ना, असं म्हणत ती काजलशी बोलू लागते. काजल म्हणते मला कामावर जायचं आहे, उठते मी. तेव्हा ती म्हणते आज कामावर नको जाऊ, मी तुला काहीतरी नाश्ता बनवते. इकडे सरोज कला आणि अद्वैतमध्ये बोलत असते. अद्वैतला चिडते ती की जे भेटते खायला ते खा आणि जा, उगाचच कला कला करू नको, कोणी दिलं तरी काय हरकत आहे. पण आबांनी आता कलाला वाढायला सांगितलेलं असतं आणि त्याला जग जिंकल्यासारखं वाटतं. बघितलं ना आबा, मी कधीच सांगतो त्या वहीने वाढलं नाही. तेव्हा तो म्हणतो तुमच्या दोघांमधले हे रूममधली भांडणं अशी डायनिंग टेबलवर इथे आणायची नाही, इथून पुढे जे काय भांडणं आहे तुमचं ते तुमच्या रूममध्येच ठेवायचं, जेवणाच्या ठिकाणी नाही आणायचे, असं आबा दोघांनाही ताकीद देतात आणि नाश्ता गपगुमान करायला सांगतात. सरोज मात्र विचार करतच बसलेली असते की ही मुलगी फारच चालाक आहे. बघता बघता येणे सगळं काही सगळ्यांसमोर जग जाहीर करून टाकलं आणि मी नाही त्यातली कडे लाव आतली, अशी आहे ही मुलगी. आणि सगळ्यांसमोर मुद्दाम चव्हाट्यावर भांडणं आणायची आणि दाखवायचं की मी किती साळसूद आहे आणि मी काहीही केलेलं नाही, माझा काहीही दोष नाही, तुमचा मुलगा माझ्या मागे येतो, मी त्याला नादीही लावलेलं नाही, असं सगळं ती सिद्ध करून दाखवते. ही मुलगी फारच चालाक आणि धूर्त लबाड आहे, असंही सरोज कलाबाबत बोलत असते. इकडे पुढे भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाला पैशांची गरज असते. ती सानिकाकडे पैसे मागण्यासाठी फोन करते. तेव्हा सानिका म्हणते 4 दिवस इथे इश्यू चालला आहे पैशांचा, त्यामुळे माझाच पगार मला मिळालेला नाही, तेव्हा मीही तुला देऊ शकणार नाही. तेव्हा ती म्हणते घराचा हप्ता भरायचा आहे, खूप मोठी अडचण आहे, 2च दिवसात पैसे हवे. पण ती म्हणते मला स्वतःलाच पैसे मिळाले नाही तर मी तरी काय करू. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचतील. चला तर मग आपण पुन्हा भेटूया आणि पाहूया आता कला तिची अडचण कशी दूर करते आणि अद्वैतकडं पैसे मागते की नाही. धन्यवाद.